नेरळमध्ये 2.5 वर्षांच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे। वारेमधील कुरकुलवाडी वस्तीत शेजारच्याकडून चिमुकल्याची हत्या करण्यात आली। शेजारच्यांसोबत वादाच्या रागातून थेट चिमुकल्याला संपवलेलं आहे। शेजारची मुलं माझ्या मुलाला मारतात म्हणून त्याला जीवे मारले। आरोपी जयवंता मुकणेची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली। आरोपी महिलेनं आधी मृत मुलाच्या लहान बहिणीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला। महिलेवर कठोर कारवाई करण्याची आता गावकऱ्यांची मागणी आहे। प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। प्रवीण, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे, काय अधिकचे तपशील आहेत? नक्कीच विक्रांत, अगदी हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कर्जतच्या नेरळमधील वारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक कुरकुलवाडी म्हणून वस्ती आहे। या वस्तीमध्ये वाघ आणि मुकणे असे दोन कुटुंब शेजारी शेजारी राहतात। यांच्यात काहीसा वाद होता, अगदी किरकोळ वाद होता, परंतु वाघ पती पत्नी ज्या वेळेला कामावरती गेले त्यावेळेला त्यांची मुलंही बाहेर खेळत असताना या ज्या आरोपी आहेत जयवंता मुकणे यांनी ह्या 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला त्या एकट्या खेळत असताना त्याला उचललं आणि बाजूला नेऊन त्याचा गळा आवळून खून केलेला आहे। खरं तर ही घटना 8 तारखेला घडली होती आणि गळा आवळून तो मयत झाल्यानंतर तो बेशुद्ध झाल्याचा तिने कांगावा केला। त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं आणि नंतर मग कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले। परंतु एका सजग गावकऱ्यांनी ही गुप्त माहिती नेरळ पोलिसांना दिली की हा नैसर्गिक मृत्यू नसून हा खून आहे। त्यावेळेला पोलिसांनी पुन्हा त्या बालकाचं जे पुरलेलं शव होतं ते बाहेर काढलं। शवविच्छेदन ज्या वेळेला केलं त्यात धक्कादायक माहिती समोर आली की या बालकाचा गळा आवळून खून केलेला आहे। नेरळ पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की ही शेजारी राहणारी जी जयवंता मुकणे आहे तिनेच हा सगळा प्रकार केलाय आणि तिला पोलिसी खाक्या दाखवला असता तिने ते कबूल केलं आणि कारण अगदी क्षुल्लक सांगितलं की माझ्या मुलांना ही मुलं मारतात म्हणून हा मी प्रकार केलाय। 9 तारखेला ही घटना घडली। 8 तारखेला देखील हा जो मयत मुलगा आहे 2.5 वर्षाचा त्याच्या मोठ्या बहिणीला 4 वर्षाची जी मोठी बहीण आहे तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न हा जयवंतानी केला होता असं तिने तपासामध्ये नमूद केलं। या जयवंताला न्यायालयात हजर केला असता तिला 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे असं समजतंय विक्रांत। बरं, धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।